ब्रेकिंग न्यूज आहे। कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळतात अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर कराडला स्पेशल जेवण दिलं जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये तो जेलमध्ये आहे, मकोका त्याच्यावर लागलेला आहे। तर त्याच्यावर आता कोण ही व्हीआयपी ट्रीटमेंट देते, कोणते कर्मचारी त्याला या सोयी सुविधा पुरवतायत असा सवाल उपस्थित होतोय। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळतात। या संदर्भात धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। विशेष म्हणजे या माहितीमध्ये वेळ आणि तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे। कधी कशा पद्धतीने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली याचा तारखेसह आणि वेळेसह उल्लेख करण्यात आलाय। तर जेलमध्ये वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावंही समोर आलेली आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे। तर समोर आलेल्या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब जेल प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारामध्ये संपूर्ण माहिती मागणार आहे। समोर आलेल्या माहिती संदर्भात कारागृह अधीक्षक मुलाणी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। तर दिलेली माहिती जर संपूर्ण खरी असेल तर हे धक्कादायक आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत बीडमधून। सुरेश, काय सांगाल? एकतर हा आरोपी हत्या आणि खंडणी प्रकरणातला त्याच्यावर अनेक आरोप होताना दिसून येत आहेत, त्याला मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट कुठेतरी जेलमध्ये मिळतीये। नेमकं कोण ही व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे आणि कशा पद्धतीने व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला दिली जाते? देशमुख कुटुंबाकडे एक जे पत्र आलं त्या पत्राच्या माध्यमातून हे सगळे धक्कादायक माहिती समोर आली। या संदर्भात देशमुख कुटुंबाने तक्रार देखील केलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर यामध्ये बघितलं तर वाल्मिक कराड व इतर जे आरोपी आहेत त्यांना जी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते त्याचा पाडाच त्या संपूर्ण पत्रामध्ये वाचण्यात आलेला आहे। त्यामध्ये देशमुख कुटुंबांनी जी माहिती दिली यामध्ये वाल्मिक कराड याला जेलमध्ये फोनची सुविधा दिली जाते, नातेवाईकांना बोलण्यासाठी देखील सुविधा दिली जाते। विशेष व्हीसीद्वारे ज्या मुलाखती केल्या जातात त्या मुलाखतीचा वेळ हा 2 तासापेक्षा जास्त वाढवला जातो। त्याचबरोबर वकील भेटायला येण्याच्या नावाखाली अनेक जे सहकारी आणि मित्र आहेत त्यांना देखील भेटू दिलं जातं। अशा पद्धतीची माहिती आहे, ती धक्कादायक माहिती समोर आली। विशेष म्हणजे चहा स्वतः कर्मचाऱ्यांनी हा चहा स्वतः बनवून दिलेला आहे। त्याचबरोबर निकोटीन आणि जे नशेचे पदार्थ आहेत ते दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराड जेलमध्ये आहे। कालच जवळपास 1,500 पानाचं चार्जशीट आहे ते मान्य न्यायालयाच्या समोर दाखल करण्यात आलं आहे। आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जेलमध्ये असताना अशा पद्धतीने जर सुविधा दिल्या जात असतील तर हे अत्यंत धक्कादायक आहे। त्याचबरोबर देशमुख कुटुंबाने जो आरोप केलेला आहे ते आतमधून जो फोन लावून दिला जातो त्यामुळे बाहेरचे जे काही पुरावे आहेत ते नष्ट केले जाऊ शकतात किंवा जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो, अशा पद्धतीने देखील प्रतिक्रिया दिली। त्यामुळे एकंदरीतच हे जर अशा पद्धतीने होत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे। या संदर्भात जे कारागृह अधीक्षक आहेत मुलानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन कॉल देखील घेतला नाही। या अगोदर त्यांना या संदर्भात विचारणा केली असता कुठलंही आम्ही माध्यमांना बोलणार नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। मात्र ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांना हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली, त्याचबरोबर सीआयडी मध्ये देखील व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली असा आरोप केला। आणि त्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये इतर बंदींना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं तशा पद्धतीने ट्रीटमेंट न देता व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। हवं त्यावेळेस चहा जेवण देखील दिलं जातं, विशेष जेवण देखील दिलं जातं। या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अत्यंत धक्कादायक आहेत। विशेष एक महत्त्वाची गोष्ट आहे की वाल्मिक कराड यांना नाशिक किंवा संभाजीनगरच्या जेलमध्ये ठेवणं अपेक्षित होतं, मात्र तो देखील नियम डावलून वाल्मिक कराड यांना बीडच्या जेलमध्ये का ठेवण्यात आलं असे देखील अनेक सवाल उपस्थित होत आहेत। यावर आता जेल प्रशासन काय क्लेरिफिकेशन देणार, काय स्पष्टीकरण देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।